आमचा मुलगा मोबाईल सोडतच नाही. हं. आमचं काही कारण नसताना घरात भांडण असतं. काहीतरी मतभेद असतो. कळतही नाही हं. कळत, की केव्हा कोणत्या कारणासाठी भांडण हां. सुरू झालं. असे अनेक प्रश्न. आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला घरामध्ये बसल्यावर अशांत वाटतं, मोटिव्हेशन वाटत नाही, निगेटिव्हिटी वाटते. सो अशा व्यक्तीने कुठल्या कलरचे कपडे घातले पाहिजेत किंवा घराला कुठल्या प्रकारचा कलर दिला पाहिजे? साऊथच्याच लोकांनी IAS आणि IPS व्हावं का? आपले हो. मराठी लोकांनी नाही का? हं. महाराष्ट्रातल्या लोकांनी. म्हणून मी हे सांगतो, की ही रंगचिकित्सा जर समस्त मातांनी जर घेतली हं. गर्भधारणेच्या वेळेला, तर आपलं अपत्य मुलगा असो, मुलगी असो, हे हायली टॅलेंटेडच होणार. समजा एखाद्याला आर्थिक वृद्धी हवी असेल, हो. पैशांची भरभराट हवी असेल, तर त्या व्यक्तीने घरामध्ये कुठल्या प्रकारचं पेंटिंग लावलं पाहिजे, कुठल्या दिशेला लावलं पाहिजे, त्याची रंगसंगती काय असली पाहिजे? बरोबर. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा फायदा. आणि मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये खरंच तुमच्या फायद्याची गोष्ट होणार आहे. कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये जगताना रंग हे आपल्या आयुष्यात खूप साऱ्या प्रकारचे इफेक्ट पाडत असतात. मग तो जेवणातला असू देत, कपड्यातला असू देत किंवा घरातील भिंतींचा असू देत. सो ही रंगसंगती आपल्या जीवनात किती महत्वाची आहे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. सो ही रंगसंगती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये असे एक गुरुवर्य आलेत, ज्यांनी 29 वर्ष जे स्कूल ऑफ आर्ट्स या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे आणि तिथे हजारो विद्यार्थ्यांना घडवलंच नाही तर एक चांगलं नागरिकही बनवलंय. सो जास्त वेळ न घालवता आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याकडे वळूयात. त्यांचं नाव आहे गजानन शेपाळकर सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. धन्यवाद. सो जसं मी आता इंट्रोडक्शनमध्ये म्हणालोय की आपल्याला रंगसंगती या विषयावरती बोलायचं आहे आणि त्यावर तुम्ही मार्गदर्शन करणार आहात आणि त्याविषयी तुमचं एक पुस्तकही येतंय. वास्तुशास्त्र पेंटिंग. येस. सो एकंदर ते काय आहे जरा त्याविषयी सांगा. वास्तुशास्त्र पेंटिंग या विषयामध्ये रंग, प्रतीक, त्याच्यानंतर आकार, नंतर मंत्र आणि मग कुंडलीशास्त्र, हां. असा 5 ते 6 घटकांचा आपण याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. ओके. पण तत्पूर्वी रंगांचं आपल्या जीवनावर हं. सकारात्मक किंवा नकारात्मक असा परिणाम होतो, यावर मी संशोधन केलं. ओ. आणि मी हा जो जे स्कूल ऑफ आर्ट हा जो समूह आहे, हं. जो जगप्रसिद्ध आहे, त्यातल्या एका विभागातला म्हणजे सर जी इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, हं. म्हणजे सर जे उपयोजित कला महाविद्यालय, हां. इथे माझी 29 वर्ष सेवा झाली. हं. आणि त्या सेवेमध्ये विद्यार्थ्यांनाच गुरुस्थानी मानून मी या रंगांचे उपचार मी त्यांच्यावर केले. ओके. आणि नंतर काय परिणाम होतात, विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतात, तर विद्यार्थी मुळातच अनुकरणप्रिय असल्यामुळे किंवा अध्ययनशील असल्यामुळे त्याला काय परिणाम मिळतात ते तो स्वच्छ आणि जे मिळतील तेच हां. प्रामाणिकपणे सांगत असल्यामुळे मला ते निरीक्षणं नोंदवायला फार सुलभ केलं. ओके. आणि त्यानंतर मग विचार असा आला, की जर विद्यार्थ्यांवर हा परिणाम होतो, तर मग कुटुंबावर पण व्हायला पाहिजे. हां. मग कुटुंबांवर पण परिणाम जर होतोय असं नंतर पुढे लक्षात आलं, तर मग गावावर, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऑफिसेसवर, मग त्या राज्यावर, त्या देशावर काय परिणाम होऊ शकतो रंगांचा, असा विचार माझा सुरू झाला. आणि त्यातून मग हे वास्तुशास्त्र पेंटिंग हे नवीन आत्ताच्या आधुनिक भाषेमध्ये प्रॉडक्ट आपण म्हणूयात, ओके. हे जन्माला आलं. पण हे शास्त्रच आहे आणि हा एक त्या वास्तूतला आणि त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा एक कुटुंब घटकच आहे, असं नंतर त्यांनी स्थान घेतलेले आहे असं माझ्या लक्षात आलं. सर, मग आता ही रंगसंगती जी आहे किंवा कलर्स आपण जे म्हणतो, त्याचा आपल्या आयुष्यात एक्झॅक्टली काय परिणाम होतो? सर, रंगांवरच आपलं आयुष्य आहे सगळ्यात महत्वाचं. रंग नसतीलच तर काय झालं असतं, याचं मी नेहमीच सांगतो, की एका स्टुडंटनी मला सांगितलं होतं, की सर मी सुसाईड करेल. हो. म्हणजे
रंगच जर दिसले नाही तर काय होऊ शकतं याची अत्यंत परमोच्च काय स्थिती आहे ते ही स्थिती तिने वर्णन करून सांगितली होती. तर इतकं ह्या रंगांचं आयुष्य आहे आणि याचं अगदी घरोघरी उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा पती पत्नी तेच असतात. हम्म. लग्न होतं. लग्नाचा पहिले 2-3 दिवस खूप आनंद आणि सगळं उत्साहात वातावरण असतं. हम्म. त्यानंतर नवीन कपडे, नवीन सगळं कॉस्ट्युम असतं, सगळं रंगीबेरंगी, सगळं सजलेलं असतं, सगळं हम्म. वातावरण असतं. त्यानंतर महिना होतो. दोघांनाही दोघांचे गुण, स्वभाव, विशेष, अवगुण नाही मी म्हणणार, पण दुर्गुण किंवा जे गुण न पटणारे न असतात, पटणारे, हा. पटणारे आणि न पटणारे, असे दोन्हीही गुण दोघंही पती-पत्नींना माहिती झालेले असतात. हे सगळं वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 5 वर्ष जातं, 10 वर्ष संसार व्यवस्थित सुरू असतो. वेगवेगळ्या वेळेला दिवाळी असते आलेली, नवीन वर्ष आलेलं असतं आणि ती त्यांना म्हणते, तिच्या नवऱ्याला म्हणते, की आज तुम्ही ह्या रंगाचा ड्रेस आपण घेऊयात. हम्म. जेव्हा शॉपिंगला जातात तेव्हा. तो पण तिला म्हणतो, की आज तुझी ही साडी किंवा हा पंजाबी आपण तुला घेऊ किंवा जे काही त्यांच्या हा. आवडीनुसार जे ड्रेस आहेत. पण रंग मात्र त्यांचे दोघांच्या आवडीने, पण स्वतःसाठी नव्हे. त्यांनी तिच्यासाठी आणि तिने त्याच्यासाठी. हा. अशी त्यांची आवड एक असती आणि त्याच्यामध्ये एक आत्मीयता असते, जिव्हाळा असतो, प्रेम असतं. आणि नंतर मग तो क्षण जेव्हा येतो ते कपडे परिधान करण्याचा, त्यावेळेस मग तो तिला म्हणतो, की आज तू फार स्मार्ट दिसती, हिरोईन दिसती किंवा ती पण त्यांना म्हणते, आज तू हिरो दिसतो वगैरे. हा. हा. दोघांनाही दोघांचे चांगले आणि कमी चांगले गुण माहिती असतात. तरीही त्या दिवशी दोघं जण एकमेकांना हिरो हिरोईन सारखे वाटतात. हा. हे फक्त रंगांमुळे शक्य होतं. हो. इतकं स्थान रंगांचं आपल्या जीवनामध्ये आहे सर. आता हे रंग कुठे कुठे काम करतात हा. हा एक ओघाने प्रश्न येतो. Correct. तर रंग जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी काम करतात. आपण एखाद्या ऑफिसमध्ये जातो बघा. हम्म. तर एखादं ऑफिस आपल्याला फार पॉश, फार रिच, फार सुंदर वाटतं. मस्त काहीतरी एक लाईट सुगंध असतो आणि लाईट असतात, प्रकाशमान असतं आणि रंग सगळीकडे व्यवस्थित दिलेले असतात. हम्म. आपल्याला फार छान वाटतं. त्याच वेळेला एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या वास्तूत जेव्हा जातो, तर समजत नाही पण आपल्याला नको वाटतं तिथं. निगेटिव्ह एनर्जी वाटतं, थोडंसं असं. निगेटिव्ह एनर्जी वाटतं. तर त्याचंही कारण मुळाशी जर आपण गेलो, तर ते रंगच असतात. हो. मग हे सगळे अनुभव मी स्वतः घेतल्यानंतर मग म्हटलं, की रंगांचे सकारात्मक अनुभूती आपल्याला येते आणि नकारात्मक अनुभूती पण आपल्याला येते. मग नकारात्मक अनुभूती येणारे जे रंग आहेत ते कोणते? हम्म. आपल्याला तर लोकांना सकारात्मक रंगांचं परिणाम कसा होईल ते आपल्याला Correct. शोधून द्यायचे. हो. मग याच्यासाठी माझं पहिला टार्गेट ऑडियन्स कोण? तर माझे जे विद्यार्थी. हा. 100चा इंटेक. हा. मग वर्गात शिकवताना खूपदा रंग हा विषय आमच्याकडे सिलेबसला होता. हा. आहे म्हणजे आजही. तर वर्गात एक नजर जर टाकली तर त्या दिवशी वर्गामध्ये असा मडी टोन दिसत होता जास्त प्रमाणामध्ये. कळकट्ट कपडे किंवा मग अगदीच मडी टोन, राखाडी हम्म. असे क्वचित एखादा लाल, निळा, पिवळा काहीतरी दिसणार. पण ॲव्हरेज जर बघितलं तर मडी टोन. माझ्या लक्षात यायचं, की आज काही पोरं फार उत्तरं देणार नाहीत प्रश्नांची किंवा त्यांचं लक्ष नसेल आणि ते तसंच व्हायचं. ओके. पण मग मी मुलांना म्हटलं, की आज बघा, आज तुम्हाला मूड नाही ना, तर तो तुम्ही हे जे काही जनरल आपल्या वर्गातलं जे वातावरण आहे, तर ते असं मातकट आणि मडी रंगांचं प्रभाव असलेला असल्यामुळे हम्म. आज तुम्हालाही पण फारसा काही इंटरेस्ट येत नाहीये माझ्या लेक्चरमध्ये किंवा असं. मग जर फ्रेश रंगांचे कपडे जर घालून आलात, टॉप वगैरे असं, हम्म. तर बघू आपण त्याचा परिणाम काय होतो तो. हम्म. आणि पुढच्या लेक्चरला आपण तसं बघूयात काय होतं ते. तसं त्यांनी अगदी सिन्सिअरली केलं कारण रंग विषय ना, हा. रंगच विषय शिकायचा आहे, तर तो स्वानुभवातून शिकावा. Correct. या अर्थाने सिरियसली आणि गांभीर्यपूर्वक मुलांनी फ्रेश रंगांचे कपडे हा. त्या दिवशी, तर मुलंही म्हटले त्यावेळेस, की सर आज फ्रेश वाटतंय. मग माझ्या लक्षात आलं, की माझी निरीक्षणं मी म्हटलं ना, की निरीक्षणांती मी माझी मतं बनवत गेलो यामध्ये. मग जो फ्रेश रंग, जर ताजेतवाने रंग ज्याला आम्ही क्रोमा म्हणतो, विशुद्ध रंग म्हणतो, हा. विशुद्ध रंगांचा वापर जर अधिकाधिक जर असेल,
तर वातावरण शुद्ध व्हायला आणि पवित्र व्हायला आणि सकारात्मक व्हायला फारशी अडचण येत नाही, हे लक्षात आलं. आणि नंतर मग मी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले, प्रयोग केले. कोणत्या रंगाच्या असाइनमेंट घ्यायच्या, कोणत्या रंगांचं, मग आमचं जे रंगचक्र जे आहे, ज्याला मी कलर व्हील म्हणतो, हम्म. त्या कलर व्हीलचा प्रत्येक वेळेला मी उपयोग करत गेलो. आणि त्यानंतर मी गृहीतकं मांडत गेलो. मग ह्या रंगांचा वास्तुशास्त्रासाठी काय उपयोग होईल? त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मी काही ठराविक विद्यार्थ्यांना ते न्यूनगंड असायचा. आपण हा. बोललो तो वर्ग हसेल. हा. मग त्याच्यासाठी मी त्यांना काही ठराविक रंगांचे टॉप मी त्यांना वापरायला सांगितले. त्यांच्यामध्ये 2-2, 3-3 महिन्यानंतर फरक दिसायला लागला. हो. म्हणजे व्यक्तीवर फरक दिसतोय. मग व्यक्तीवर जो फरक दिसतोय तो वास्तूवर पण फरक दिसायला पाहिजे. मग वास्तूवर फरक दिसण्यासाठी काय केलं पाहिजे? जसं इकडं व्यक्तीची कुंडली असते, हम्म. त्या व्यक्तीचा विशिष्ट नक्षत्रावर, विशिष्ट हा. तारखेला, विशिष्ट मुहूर्तावर जो जन्म झालेला आहे, विशिष्ट चरणामध्ये, हम्म. तर त्या सगळ्यांचा विचार करून त्या व्यक्तीने कोणते कपडे, कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, हम्म. हे जसं मी सांगत राहिलो इकडे 3-4 वर्ष जवळपास, की ज्याचा परिणाम मला दिसून यायला लागला त्यांच्यावर. तर तसाच वास्तूला पण परिणाम दिसायला पाहिजे. हो. मग त्याच्यासाठी माझा विचार सुरू झाला, की आता वास्तूसाठी कोणते नियम आणि कोणते परिमाण शोधायचे. मग लक्षात आलं, की आपण दुय्यम निबंधकाकडे जातो. हम्म. त्यावेळेस तो आपला अंगठा, सही, शिक्के सगळं घेतो, आपले फोटो घेतो. आणि नंतर जेव्हा दुय्यम निबंधकाची सही होती, त्यावेळेस एका त्या लिगल पेपरवर किंवा त्या पिस्ता टोनच्या पेपरवर, हो, त्याला हो, हो. कायद्याचा पेपर म्हणतात. Correct. तर त्या पेपरवर वरच्या बाजूला त्याचं टायमिंग आणि दिनांक असतो. हा. कोणत्या टायमिंगला Register तो झाला. दस्त रजिस्टर झाला, Correct. हा. तो त्या वास्तूचा जन्म. ओ. आता मग ती वास्तू असेल, ती कंपनी असेल, ती इंडस्ट्री असेल, तो एखादा उद्योग असेल, जमीन असेल, जिथं जिथं रजिस्ट्रेशन करून आपल्याला ती नावावर जी होती, हा. ते म्हणजे त्या वास्तूचा किंवा त्या सेड घटकांचा तो जन्म. ओके. मग कंपनी असेल, इंडस्ट्री असेल वगैरे. हम्म. मग त्याची कुंडली काढायची. ओ. आणि मग समोरच्या व्यक्तीने माझं कुठतरी लेक्चर ऐकलेलं असतं. हम्म. ते म्हणतात, सर आम्हाला हे वास्तुशास्त्र पेंटिंग करायचंय तुमचं. हम्म. मी पटकन घड्याळाकडे बघतो, की आता काय 2:13 झाले. मग 2:13 पंचमहाभूतांनी किंवा वैश्विक एनर्जीनी किंवा युनिव्हर्सनी ते जे काही थॉट ऐकलेले आहेत माझ्या मुखातून निघालेले, त्याच्यामुळे त्याला इच्छाशक्ती त्याची निर्माण झाली युनिव्हर्स मार्फत. हा. त्याची होरा कुंडली मी परत मांडतो. ओ. आणि मग ह्या 3 कुंडली एकत्र करून मग त्यातलं काय सकारात्मक आहे यांच्यासाठी रंग, कोणते यांचे नक्षत्र व्यवस्थित आहेत, कोणत्या ग्रहांच्या अभद्र युती आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत, कोणते ग्रह नीचेचे आहेत किंवा वक्री आहेत, हम्म. मग त्यांचे काही जप किंवा काय त्यांना काही सांगून मग त्यांना मार्गस्थ करायचंय. बघा ना, की जो स्वभावाने विचित्र माणूस असतो त्याला आपण समजून सांगतो, की तू हा स्वभाव तुझ्यातलं वैगुण्य दूर कर. हो. ते जसं सांगतो तसा हा जप आहे. नीचेचे हा. किंवा वक्रीचे ग्रह आहेत त्यांच्यासाठीचे जप आहेत, ते करून त्यांना मार्गस्थ करायचं, हम्म. त्यांना थोडक्यात आत्ताच्या भाषेमध्ये पटवायचं. हा. आणि नंतर हे सगळं एकत्र केले की मग ते रंग कोणते कोणते आहेत हे आपण शोधतो. आणि मग त्यानुसार ती व्यक्ती, म्हणजे कोणती व्यक्ती, तर ज्या व्यक्तीच्या नावावर ती वास्तू आहे ती व्यक्ती. हम्म. मग एका व्यक्तीच्या नावावर वास्तू असू शकते, 2 व्यक्तीच्या नावावर वास्तू असू शकते. त्या व्यक्तीच्या नक्षत्राचे जे आराध्य वृक्ष आहेत त्या वृक्षांचे आपण पंचांग घेतो त्यामध्ये. ओके. म्हणजे मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे त्या वृक्षाचे विशिष्ट आकार आहेत. बरोबर. ते आमच्या डिझाईनचे एलिमेंट झाले. हो. मग ती व्यक्ती समजा मकर राशीत जन्मलेली आहे, हम्म. किंवा ती व्यक्ती सिंह राशीत जन्मली आहे, किंवा काय कुंभ राशीत जन्मलेली आहे, तर त्या कुंभ राशीचा जे काही स्थान आहे, रंग आहे, हम्म. किंवा सिंह राशीचा जो काही रंग आहे, तर सिंह राशीचा रंग उष्ण रंग आहे, ओके. उष्ण प्रकृतीची आहे. हम्म. म्हणजे कलर स्कीम फिक्स झाली त्या डिझाईन मधली. म्हणजे उष्ण रंग संगतीमध्ये सिंह राशीच्या
व्यक्तीचं पेंटिंग आपल्याला करायचं आहे. एक पहिला टप्पा फिक्स झाला. ओके. आता सिंह राशी, मग आता आराध्य देवता कुठली? सिंह राशीच्या ओ. नक्षत्राची आराध्य देवता कोणती? मग पितृदेवता आहे. हं, मग ओम पितृदेवता भ्योम नमः किंवा ओम पितृभ्योम नमः हं. हा झाला जप. तर हा आम्ही अक्षर सुलेखनामध्ये म्हणजे कॅलिग्राफीमध्ये त्या डिझाईनला डेकोरेट करायला ती अक्षरं वापरतो. ओ. म्हणजे ते डिझाईनच त्या वास्तूमध्ये इतकं डेकोरेट केलेलं असेल की ते घर डेकोरेट व्हावं, आनंदी व्हावं, शृंगारपूर्ण व्हावं, अशी साधारण त्याच्यामागे कन्सेप्ट आहे. मी आपल्याला दाखवील की अ, अ, आपण जेव्हा एखादं डिझाईन जेव्हा आपण करतो, तर आता कुंभ राशीचा हा व्यक्ती आहे. तर कुंभ राशीला असा एक आपण ते स्क्रीनवर तर हां. दाखवूच, हं. पण मग तो कुंभ, मग ती जरा कूल कलर स्कीम मधली ती कलर स्कीम ओके. आहे. हां. मग ते कुंभ, मग कुंभाची, मग त्याचा वृक्ष जो काही आहे तो, त्या वृक्षाची पानं, फुलं, नंतर त्याचा जो जप आहे तो, हे सगळं त्या ओके. डिझाईनमध्ये त्या वास्तू, समजा ती वास्तू आता एक 10 म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाची आहे. हं. तर 10 स्क्वेअर फुटाचं पेंटिंग आपण त्यांना देतो. म्हणजे ओके. प्रोपोर्शनली स्मॉल साईजमध्ये. साइजनुसार. ओके. म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाचा प्रोपोर्शनल स्मॉल साईज हा हो. 10 स्क्वेअर फुटच होईल. 9 नाही होणार, 5 नाही होणार, करेक्ट. 2 नाही होणार. हं. मग तो 10 स्क्वेअर फूट जो ॲव्हरेज आहे, तर तो 5x2 आकाराचं पेंटिंग होईल किंवा 3.25x3. मग हं. त्यांचं इंटेरियर पाहून मग आपण ते ठरवणार की ओके. ते पेंटिंग कसं साईजमध्ये, आकारामध्ये द्यायचं. हां. आता हे जेव्हा आपण देतो, त्याच वेळेला त्या व्यक्तींना आपण त्यांचं जे नक्षत्र पिढार मंत्र आहे, हं. तो आपण त्यांना कोणत्या विशिष्ट टायमिंगला त्यांनी म्हणावा, असा आपण टायमिंग देतो, कारण त्यांची कुंडली आपल्याकडे आलेली असते. करेक्ट. आणि ज्या चरणामध्ये त्यांचा जन्म झालेला असतो, त्या चरणातले 3 तास जे आहेत, हं. 3 तासाचं एक चरण आहे. हां. जे हां. 8 चरण आहेत. हं. म्हणजे दिवसाचे 4 चरण आणि रात्रीचे 4 चरण. हं. म्हणजे प्रत्येक चरण जर 3 तासाचं आहे, तर 8 चरणांचे 8 ते 24 तास हां. आणि 24 तासाचा एक दिवस. हां. रात्रीचे काही तास आणि दिवसाचे काही तास, बरोबर. असं ते विभागलेलं आहे. त्यामध्ये ज्या चरणामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, त्याच चरणामध्ये आपण त्यांना जो कुठला जप त्यांच्यासाठी आलेला असाल अभ्यासातून, निरीक्षणातून, हां. तो जप आपण त्यांना करायला देतो. कारण त्यांच्या त्या चरणामध्येच आपण त्यांचं ते वास्तुशास्त्र पेंटिंग करतो. ओके. म्हणजे त्यामुळे महिना, 1.5 महिना जातो पेंटिंग पूर्ण करायला. म्हणजे मला समजण्यासाठी हां. समजा एखाद्याचा जन्म पहाटे 3 वाजता झालाय, तर तुम्ही हां. रात्री 3 वाजता उठून ते पेंटिंग करता. ते पेंटिंग करणार. ओह! मग काय म्हणतात ना, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. का हे इतकं हां. परिणामकारक का घडतं? हां. कारण गेल्या 15-16 वर्षात 1000 पेंटिंग अशा कंपन्या, इंडस्ट्री, बँका ओह! यांना माझ्याकडनं गेलेली आहेत. मुंबईतली एक बँक आहे, नाव नाही सांगत मी. हां. पण त्या बँकेचे मॅनेजर साऊथकडचे होते. हं. त्यांचं नाव मात्र आवर्जून सांगेल. कारण ह्या साऊथकडच्या लोकांना कुंडली आणि ह्या शास्त्र हां. चांगल्यापैकी अवगत असतं. तर आमचा सॅलरी चेक जमा करण्यासाठी तिथं गेलो. तर गप्पा करताना त्यांनाही माहिती होतं की मी अभ्यासक आहे याचा. हं. ते म्हटले की "क्या शेफाली सर, ये आपका जो वास्तुशास्त्र पेंटिंग का जो शास्त्र है, ये हमारे बैंक को लगेगा क्या? अच्छा, ये जम सकता है क्या? हां. लागू हो सकता है क्या ये?" तो म्हटलं "क्यों नहीं होगा?" माझाही तो पहिलाच अनुभव होता. हं. पण लगेच माझं सुरू झालं, तुमची आता ही जी बँक आहे, तर ही बँक आता मुंबई आणि उपनगरांमध्ये हं. त्यांच्या अनेक शाखा आहेत त्या बँकेच्या. किमान 150 शाखा असतील उपनगरांमध्ये मिळून सगळ्या. हां. तर आता बँकेच्या शाखेचा बिझनेस म्हणजे कशावरून निश्चित होतो? तर त्यांना डिपॉझिट जास्त मिळतात. बरोबर. त्यांना हो. कस्टमर जास्त मिळतात. डिपॉझिटर चांगले मिळतात. हां. हा त्यांचा बिझनेसचा भाग आहे. करेक्ट. आता ते जे आचार्य साहेब आहेत, ते त्या बँकेचे मॅनेजर असल्यामुळे ते कुटुंब प्रमुख झाले. हां. म्हणून मी त्यांची कुंडली घेतली. ओके. आणि त्यांनी किती वाजता मला सांगितलं? 11 वाजून काय 25 मिनिटांनी सांगितलं. हं. मी लगेच 11:25 नोट करून ठेवली, ज्याचा मला होरा कुंडली मांडायची. हां. आणि बँकेची शाखा कधी निर्माण झाली, मग आता मुळाशी जायचं. हां. त्या शाखेचं कधी ओपनिंग झालं, मग ते शोधत शोधत त्यांनाही माहित नव्हतं ते, कारण ते कुठून तरी बदलून तिथे आलेले असणार. त्यांनी ते जुनं शोधून त्यांनी मला 1-2 दिवसांनी बँकेची शाखा कधी झाली, तर किमान निकषांच्या आधारे मी ती शाखा
सकाळी आम्ही सत्यनारायणाची पूजा केली असं त्यांनी सांगितलं ओके. होतं. मग सकाळी मग साधारण किती वाजता? मग ते प्रहरापर्यंत मी आलो. 3 तासाचा प्रहर. म्हणजे कोणतं नक्षत्र असू शकेल या अंदाजापर्यंत मी एक आलो. अंदाज आला. आणि नंतर सर तुम्हाला धक्का बसेल, मला बसला, मी करणारा माणूस ते पेंटिंग, की जेव्हा ते पेंटिंग मी तयार केलं तर ते सगळ्या म्हणजे ते जलतत्वाच्या राशीचं ते पेंटिंग होतं. सगळे मला जलतत्वातले रिझल्ट मिळालेले होते. आता जलतत्व, नक्षत्र जलतत्वाचा प्रभाव असणारं, आपण बघा ना 9 नक्षत्रांमध्येच पाऊस पडतो, जो आता Correct. पावसाळा हो, असतो हो. तो. 27 मधले 9 त्या बिरबलाची स्टोरी आपल्याला माहिती आहे. बिरबलाला बादशाने विचारलं 27 मधून 9 गेले तर किती राहिले? त्यांनी सांगितलं 0. मग त्यांनी सांगितलं हे कसं तू डायरेक्ट सांगितलं? तर म्हणे की 9 नक्षत्रच पाऊस देतात, बाकीचे नक्षत्र असून नसून सारखं. तसं जलतत्व, बँक म्हटलं तर आता काय म्हणतो आपण, अरे त्याच्याकडे पाण्यासारखा पैसा आहे करेक्ट. किंवा पैशासारखं पाणी. बँक ही पैशाचा म्हणजे झराच ना, करेक्ट. आणि ते जलतत्व, त्यामुळे ते अर्थातच फुल कलर स्कीम मध्ये. मग आता त्याला कोणता सिम्बॉल फायनल करायचा? आता त्सुनामी लाट आहे ती उद्ध्वस्त करते सगळ्यांना. बरोबर आहे. पण समुद्राची रुटीन मध्ये येणारी जी लाट आहे ती थोकतच नाही, सतत येत राहते. सतत येत राहते. आपण समुद्रकाठी बसलो तर आपल्याला वेळ कसा गेला समजत पण नाही. करेक्ट. बरं ती पण लाट येते तर ती नव्या जोमाने येते, काठावर येऊन विरती, परत दुसरी नव्या येते. जोमाने दुसरी, तोच उत्साह कायम असतो. करेक्ट. म्हणून मी लाट हा सिम्बॉलिक आकार मी फायनल केला आणि त्या समुद्राच्या लाटांचे जे काही कंपोजिशन्स आहेत ते करून मी त्या बँकेचं, साधारण ती 600 स्क्वेअर फूट एरिया त्या बँकेचा शाखेचा, म्हणून 6 स्क्वेअर फुटाचं पेंटिंग मी त्यांना दिलं, प्रपोर्शनली स्मॉल साईज मध्ये, 2x3 आकाराचं. मग मी शिपायाकडनं पाठवून दिलं बँकेमध्ये. ओके. ते झालं. मग एका महिन्यामध्ये शिपाई नव्हता, मी माझा चेक जमा करायला गेलो. मैनेजर मला म्हणे क्या शिपल सर अभी तो कुछ नहीं मिल रहा, रिजल्ट ही नहीं मिल रहा. मी पटकन मागे पाहिलं त्यांच्या, म्हटलं का लगाय आपने पेंटिंग. माझ्याजवळ नशिबाने डायरी होती, असतीच जेव्हा जातो आपण कुठे तेव्हा. तर त्याच्यात मी त्या तारखेचं मागचं चेक केलं, त्यांना नोटिंग दाखवलं. ते पेंटिंग मॅनेजर जिथं बसतात त्यांच्या बॅकसाईडला भिंतीला लावायचं आहे असं मी लिहून दिलेलं होतं त्यांना. म्हटलं सर कहा लगाय आपने पेंटिंग. तो म्हणे अरे सर ये देखो, म्हटलं आपके पीछे लगाना था मुझे. आता एक काम मागे त्याने लावलेलं होतं तिजोरीमध्ये. आता तिजोरी असती आत कुठतरी बंदिस्त जागी, तिजोरी काही सगळ्यांना दिसेल अशी नसते बँकांमध्ये. तिथं ती बंद खोलीत मग ते कुलूप 25 वेळा तो येणार, वेपनधारी तो त्यांचा तो, आणि मग ते आतून मग ते रोकड आणणार, मग ते कॅशियर तिथं, हे सगळं असतं. अरे म्हटलं तुम्ही चुकीच्या ठिकाणी लावलं पेंटिंग. अरे सर एक्सट्रीमली सॉरी, तो अभी क्या करेंगे. तर म्हणले नाही अभी लगाएंगे, अभी मीटर आज से शुरू होगा म्हटलं. त्यांनी माझ्याच हातून ते पेंटिंग तिथे लावलं. तर ते म्हणले सर लेकिन ये मेरे पीछे क्यों लगाना. म्हणलं आप कौन भी हो, आपके बाद कोई भी मैनेजर इधर आएगा. क्या होता है जब टोकन मिलता है, जेव्हा टोकन दिलं जातं पैसे हे करण्यासाठी, काढण्यासाठी, जेव्हा आपण जातो तेव्हा, कस्टमर जातो तेव्हा, तर ते टोकन माहिती असतं आपल्याला 34 नंबर दिलेला आहे. तरी पण बजर जेव्हा वाजतो किंवा तो अलार्म वाजतो त्यावेळेला ती बेल वाजते तेव्हा आपण पटकन त्याच्याकडे बघतो ना आपला चेक करतो परत. आपल्याला 34 आकडा माहिती असतो, तरी पाहतो. आपलेच पैसे असतात, आपलेच पैसे घेऊन बँक मोठी झालेली असते आणि आपणच तिथं थांबलेलो असतो. पण तरीही तर तो आपला नंबर येईपर्यंत काय करायचं, तर सहज आपण इकडे तिकडे बघतो आणि मॅनेजरच्या केबिन मध्ये आपलं लक्ष स्थिरावतं. मॅनेजर कोण आहे, कुटुंब प्रमुखाकडे आपलं लक्ष जातं. तर मॅनेजरची जी केबिन असते ती काचेची असते, ट्रान्सपरंट असते. मॅनेजरच्या बॅकग्राऊंडला लावलेलं जे पेंटिंग आहे त्या शाखेचं मुख्य वास्तू पेंटिंग, त्या पेंटिंग मध्ये जे आपण सकारात्मक अभ्यास करून जे कलर आणि आकार निवडलेले असतात आणि ते बनवलेले असतात, त्या पेंटिंग पासून निघणारे जे रंग आहेत ते रंग टोकन आपला नंबर येईपर्यंत जो कस्टमर इकडे तिकडे पाहत त्या पेंटिंग कडे बघतो, कारण ते एकमेव तिथं आल्हाददायक असलेलं एकमेव असतं ते पेंटिंग. त्याच्याकडे जेव्हा आपलं लक्ष जातं त्यावेळेला त्या कस्टमरकडे पण ते पेंटिंग पाहत असतं, कारण त्याचे रंग त्याला दिसतात, रंगही त्या कस्टमरला पाहत असतात. रंगांपासून निघणारी तेजोकिरण त्याच्या रेटिनातून सिल्वा माइंड पर्यंत जातात आणि ते पॉझिटिव्हच रंग असल्यामुळे त्याचं
बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह वातावरण, मनातले विचार बनायला लागतात. बँकेबद्दलचे विचार बनायला लागतात त्याचे. कारण रंग त्यांचं काम चालू असतं सकारात्मक. करेक्ट. आणि त्यामुळे त्या बँकेची आणि त्यांची एक बॉन्डिंग किंवा एक रिलेशन मेंटेन होतं. मग त्याचा नंबर येतो, त्याचा तो नंतर निघून जातो वगैरे. पण त्यामुळे झालं काय, की मॅनेजरशी बोलणं किंवा बँकेतल्या कर्मचाऱ्यांशी बोलणं किंवा एक वातावरण तिथलं खूप थकून कस्टमरला भेटून अमुक-तमुक बऱ्याचदा कर्मचारी हा कंटाळतो. पण त्यांचा कंटाळा कमी झाला त्या शाखेमध्ये. त्यांचं बोलणं चांगलं झालं. म्हणजे सकाळी 10 वाजता बँक उघडल्यानंतर जितक्या ताजेतवानेपणाने आणि चांगल्या मूडनी कस्टमरशी, ग्राहकांशी बोलणारा जो आतला काउंटरवरचा जो कर्मचारी आहे, तो बँक बंद होताना सुद्धा तितक्याच इंटरेस्टने त्यांच्याशी बोलणारा असतो. हा पेशन्स त्यांचा वाढला. हा काही लगेच नाही, पेंटिंग लावलं लगेच वाढला असं नाही. 1 महिना 1.5 महिना त्याच्यामध्ये जाऊ द्यावा लागला. पण त्या दिवशी ते पेंटिंग लावलं. मग मी निरोप घेतला त्यांचा. मी इकडे आलो, माझ्या कॉलेजला आलो. माझ्याकडे 5व्या माळ्याला स्टुडिओचा वर्ग होता. महिना 1.5 महिना झाला असेल. आचार्य साहेब आणि त्या स्वाती मॅडम असिस्टंट मॅनेजर, ते दोघंही मला भेटायला, त्यांच्या हातात 2 बुक होते, मास्टर रजिस्टर काय बँकेचे. तर आता नोज फॉर न्यूज पूर्वाश्रमीचा मी पत्रकार होतो. हातात आणि परत एक स्वीट बॉक्स होतं त्यांच्या. म्हटलं चला, म्हणजे काहीतरी चांगलं घडलेलं आहे. आणि मग ते एकदम आतमध्ये आले, तर मी शिपायला सांगितलं माझ्या की साहेबांना आतमध्ये माझ्या केबिनमध्ये बसव, चहा कॉफी काय बोलव आणि मी येतो. मी माझं लेक्चर चालू होतं ते मी थोडंसं मग आवर्त घेतलं. मग मी त्यांच्याकडे गेलो. शिपाल साहेब एवढे ते अधीर झाले होते मला बोलायला की मुंबई में जितनी हमारी ब्रांचेस है उसमें से सबसे ज्यादा बिजनेस हमारा गए 1.5 महीने में हो गया. वाह, क्या बात है. और ये आपके पेंटिंग के कारण ही हो गया. मतलब वो पेंटिंग तो मेरा नहीं है, होता आपका ही है ब्रांच का. एक बात. दूसरी बात ऐसी कि आप ही बोल रहे कि पेंटिंग लगाने के बाद बिझनेस. नाही नाही सर, आपको मी बघा, आता मला बँकिंगचं काही कळत नाही. त्यांनी मला सांगितलं की बँकेची म्हणजे शाखा ब्रांच ती जेव्हा ओपन झाली तिथपासून तर त्या 1-1.5 महिन्यापूर्वीपर्यंत जेवढे डिपॉझिट होते तेवढेच डिपॉझिट त्या 1.5 महिन्यामध्ये जास्तीचे बँकेला मिळाले. हा मलाही फार मोठा चमत्कार आणि अद्भुतता वाटली. कस्टमर नाही तो फिर अभी शिपाल सर अभी आगे क्या करना है, अभी बिझनेस. आता आशा वाढली त्यांची त्याच्यामध्ये. आता श्रावण महिना सुरू आहे, तेव्हाही श्रावण महिना सुरू होता. आता मात्र माझं फक्त मी जाहिरातीचा प्रोफेसर असल्यामुळे त्यात काही हे विज्ञान आणि रंगशास्त्र हे काही नव्हतं. मी त्यांना म्हणलं आता एका सोमवारी तुम्ही सत्यनारायणाची पूजा आयोजित करा आणि तुमच्या कस्टमरला बोलवा, त्या काहीतरी तीर्थप्रसाद द्या. कसलं त्यांनी जेवणासाठी एक हॉल घेतला आणि त्यांनी डिशेस मिळतात बघा जेवणाच्या, हे रेडीमेड प्लेट्स अशा त्यांनी ते जेवणाचा प्रोग्राम ठेवून त्यांनी इतका मोठा कार्यक्रम केला. आता याच्यात माझा उद्देश एवढाच होता की बँकेने जर असं काही ठेवलेलं असेल एखादा अनौपचारिक कार्यक्रम, कारण एरवी औपचारिक रिलेशन असतात बँकेत, असा जर ठेवला तर कस्टमरचं अजून एक रिलेशन मेंटेन होतं. बँकेचे कस्टमर पण वाढले त्याच्यामध्ये. ही पेंटिंगची किमया आहे सर. आणि हेच वास्तूमध्ये जेव्हा पेंटिंग आपण दिलेत त्याचे सुद्धा काही अनुभव असे आहेत ना की आमचा मुलगा मोबाईल सोडतच नाही, आमचं काही कारण नसताना घरात भांडण नसतं, काहीतरी मतभेद असतो, कळतही नाही कळत की केव्हा कोणत्या कारणासाठी भांडण सुरू झालं. असे अनेक प्रश्न. बरं, सासू आणि सुना या पारंपरिक शत्रू आहेत, पण त्याच्यानंतर असंही घडलं की सासू सुनेला मुलीसारखं मानायला लागली आणि मुलगी सासूला आईसारखं मानायला लागली. ह्या गोष्टी जर रंगामुळे घडत असतील, मला वाटतं याच्यापेक्षा आधुनिक कोणता चमत्कार पाहिजे. आणि ह्या गोष्टी मी 16-17 वर्ष सर या पद्धतीने पेंटिंग देतोय. मात्र याचं मी मार्केटिंग किंवा असा बाजार किंवा असं काही केलं नाही. पण इच्छुकाला युनिव्हर्स जेव्हा इच्छा निर्माण करतं त्याच वेळेला तो माझ्यापर्यंत पोहोचतो आणि नंतर ते पेंटिंग त्याच्याकडं. साधारण आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पेंटिंगचा म्हणजे वास्तुशास्त्र पेंटिंगचा
हा सकारात्मकच उपयोग होतो. कारण त्याच्यामध्ये नकारात्मक रंग आपण अभ्यास करून वापरतच नाही, यूजच करत नाही. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट हा येतोच येतो. रंगसंगतीबद्दल आपल्याला माहिती तर मिळाली. पण एक जनरल मला लोकांसाठी एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला घरामध्ये बसल्यावर अशांत वाटतं, मोटिव्हेशन वाटत नाही, निगेटिव्हिटी वाटते. सो अशा व्यक्तीने कुठल्या कलरचे कपडे घातले पाहिजेत किंवा घराला कुठल्या प्रकारचा कलर दिला पाहिजे? अगदी, अगदी. आता 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक तर इन्स्टंट फूड आपण म्हणतो तसं हां, आणि सुग्रास अन्न म्हणजे आपण जे चारीठाव खातो ते. हां. तर वास्तुशास्त्र, पेंटिंग हे जसं आपण कुंडली आणि या सगळ्याचा विचार करून आपण जसं करतो आणि मग ते हां, त्या व्यक्तीला कस्टमाइज केलेले हां, कोणते रंग आहेत हे आपल्याला इंडिव्हिज्युअल त्या अभ्यास करून सांगता येतं. हां. ते जास्त चांगलं. हं, पण तरीही आता इन्स्टंट फूडसाठीचं हं, जे आहे मी उदाहरण दिलेलं, तर साधारण लाईट रंगांचे हं. म्हणजे त्यात येलो असेल, ओके. पेल येलो असेल, हं, लाईट पिंक असेल, हं, लाईट ग्रीन असेल, मग ह्याच्यात एम्बरल्ड ग्रीन हं. हा जो आहे तो म्हणजे तुमच्या पाचूचा रंग जो आहे, तर ओके. तो रंग. त्याच्यानंतर माव कलरचा टिंट, टिंट म्हणजे एकदम फिकट रंग. हां, त्याच्यानंतर सफेद आणि ऑफ व्हाईट. हां. हे जे रंग आहेत ना सरासरी, हे साधारण मळब दूर करणारे आहेत. मनावरचा ताण किंवा हो. जळमटं दूर करणारे हे रंग आहेत. हे सर्वसामान्यपणे याचं हां. वर्णन करता येईल. हं, तर साधारण या रंगाचा प्रभाव असणारे कपडे घालावेत. पण त्याही पलीकडे काय होतं, की खूपदा काही जण फक्त चौकटीचेच कपडे जास्त वापरतात. हो, चेक्स. त्यांच्या अंगावर चेक्सचेच कपडे जास्त दिसतात. हं, असे. हं, तर तुम्ही जर थोडंसं त्या व्यक्तीबद्दल अजून जर चौकस याने जर निरीक्षण केलं, हं. तर तुमच्या लक्षात येईल, की फार चौकटीत वावरणारा तो व्यक्ती असतो. ओह! त्याला ते चौकटीचेच. क्वचित एखाद्या वेळेस चौकटीचे कपडे वापरणं हा भाग वेगळा. हं, पण चौकटीचेच कपडे किंवा सरळ रेषा असणारे. हं. मग ते सरळ रेषेत जाणारी माणसं असतात. असं. ओके. आडव्या ज्या रेषांचे असतात, हं, जास्त प्रमाणात मी सांगतो हां. हे म्हणजे अगदी अवतरण चिन्हात. करेक्ट. जास्तीत जास्त प्रमाणात एखाद्या व्यक्तीचे पुरुष असो, स्त्री असो, त्या रंगाचे जर कपडे जास्त असतील, हं. तर हा परिणाम त्यांना लागू होतो. निरीक्षण. ओके. तर ते आडव्यातच शिरणार ते, ओके. असं. तर अशी ही मंडळी आहे. ओके. फुलांचे कपडे खूप हां. काय भन्नाट असतात असे कपडे. प्रिंटेड आपण हां, आजकाल हां, म्हणतो. असे हां. असे कपडे असतात. तर ते तसेही उच्छृंखल पण असतात ओह! किंवा जरा त्यांना असं छान चोखीचं असतं त्यांचं. मग प्रत्येकाचे शौक वेगवेगळे असतात त्याच्यावर आपण नको हं. बोलूयात. पण असे साधारण मग ते दिसतात. ज्यांचे तसेच कपडे जास्त सापडतात. तुम्ही जर धर्मेंद्र हा जो खूप मोठा हं, हं. अभिनेता होऊन गेला. पद्मभूषणपर्यंत त्यांना पुरस्कार मिळाले. त्यांचे कपडे जर तुम्ही पाहिले ना तरुण काळातले हे फुलांचे कपडे आणि ते हं. त्याला त्या पर्सनॅलिटीला फार छान दिसायचे. हं. पर्सनॅलिटी धर्मेंद्रची फार सुंदर दिसायची. हं. त्याचा वैयक्तिक आयुष्याचा जर आपण विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी किती आनंद घेतला त्यांच्या आयुष्याचा. करेक्ट. तर हा तो त्या रंगांचा भाग आहे. हं. आता हे झालं व्यक्तीच्या कोणते रंग हां. वापरावेत यासाठी एक ढोबळ हं. हे रंग आहेत. वास्तूसाठी कोणते ढोबळच परत. हां. इन्स्टंट फूडसारखं. हां. की त्या घरामध्ये त्यांनी साधारण ऑफ व्हाईट येलोकडे झुकणारे किंवा लाईट पिंककडे झुकणारे किंवा लाईट पर्पलकडे हं. म्हणजे जांभळ्या रंगाचा एकदम टिंट. हां. त्याच्यानंतर पिस्ता टोन म्हणजे हं. ग्रीनमधली लाईट. ह्या रंगांचे जर अगदीच आता काही नाही तर आपण ढोबळ मनाने या रंगांचं काम करावं. या रंगांना ओके. भिंतीसाठी आपण उपयोगात आणावं असं. पण अगदीच जर चौकस आहे, जिज्ञासा आहे, हं. मग त्यांनी त्या वास्तूची कुंडली मगाशी जसं हां. सांगितलं तसं असा त्याने विचार करावा. पण साधारण ह्या रंगांचा अगदी सगळ्यांना शक्य नाही, बजेट नाहीये, हं. की हे सगळं करण्यासाठी. तर त्यांनी या पद्धतीने काम करावं, असं एक साधारण आहे. मग आपल्या वास्तू पेंटिंगचा आपण गर्भसंस्कार आपल्यातला एक हो, मोठा संस्कार आहे. तर या वास्तू पेंटिंगचा त्या गर्भसंस्कारात उपयोग होतो का? अगदी. हा तर मी तर तुम्हाला असं म्हणेल, की जेवणातलं मीठ आहे ना, हं. की सगळ्या अन्नाला टेस्ट देणारं, चव हं. देणारं. तर ते मीठ म्हणजे गर्भसंस्कार आहे. ओके. माणसाच्या आयुष्याला जर रुची आणि रुचकरपणा
आणायचा असेल तर गर्भसंस्कार फार महत्वाचे. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं हम्म, तर गर्भधारणा झाली असं जेव्हा डॉक्टर सांगतात, हम्म, 6व्या आठवड्यात सांगतात साधारण, की बाळाचे बीट ऐकायला येतं, ते हार्टबीट ऐकते. तर खऱ्या अर्थाने माझ्या आकलनानुसार आणि ज्ञानानुसार खरा तोच जन्म असायला पाहिजे. ओके. फक्त तो कळायला अवघड असतं. हम्म, आणि शास्त्राने पण नंतर सांगितलं, की बाळ जेव्हा उदरातून बाहेर येईल तोच जन्म पकडायचा. हा, पण आपण जरा म्हणजे गुलाबाच्या फुलाचा वास नाही घ्यायचा. हम्म, खत कुठलं घातलं इथपासून सुरुवात करायची. हो, मग ते जर लक्षात आलं, आईच्या आणि बाबांच्या लक्षात आलं, की डॉक्टरांनी सांगितलंय, तर तिथपासून जर आईने हम्म, आईच्या कुंडलीनुसार आणि बाबांच्या कुंडलीनुसार, आई आणि वडील हम्म, दोघांच्या कुंडलीनुसार हे जर सकारात्मक रंग शोधले, हम्म, मग त्याच सकारात्मक रंगांचं तिने गाऊन परिधान करणं, कपडे घालणं, पंजाबी साडी नेसणं, हे सगळं त्याच रंगाचा प्रभाव असणारं जर तिने केलं, हम्म, तर पर्यायाने काय होणार, की ती सकारात्मक होणार. हा, सकारात्मक रंग असल्यामुळं आई जर सकारात्मक झाली तर आपोआप गर्भावर सकारात्मक परिणाम होणार. हा पहिला टप्पा. बरोबर. दुसरा टप्पा, तिने जे रंग तिच्यासाठी सकारात्मक आहेत ते आपण पाहिलेत आता. हम्म, त्याच रंगांचा इंटेक म्हणजे खाण्याच्या ज्या वस्तू आहेत, हम्म, खाण्याचे पदार्थ, उदाहरणार्थ आता तिला पोहे नाही तर उपमा हा, हा नाश्त्याला द्यायचा आहे. तर उपमा काही ठिकाणी त्याला सांजा म्हणतात, काही ठिकाणी त्याला उपीट म्हणतात. करेक्ट. तर तो साधारण पेल येलो रंगाचा असतो. हा, तर आणि त्याच्या कुंडलीत पेल येलो हा सकारात्मक रंग आहे. हम्म, मग तिला उपीट द्यायचं किंवा कांदा पोहे द्यायचे. ओके. त्या रंगाचा प्रभाव असणारा पेय, फळं किंवा स्वीट जे काय असेल हा, ते, जे काही या स्वरूपाचं आहे, हे सगळं तिला त्या खाण्यातून द्यायचं, त्या रंगाचा प्रभाव असणार. ओके. हा झाला दुसरा टप्पा. अर्थात हे नैसर्गिक हवं म्हणजे उपमा आवडतोय आणि निळा कलर आहे तर कलर टाकून नाही ते. नाही 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 हा, नाही नाही तसं नाही करायचं. नैसर्गिकच हा, ज्या ज्या गोष्टीत आहेत, रंग टाकून म्हटलं की मग हा. विषय संपला. तसं नाही करायचं. आम्ही फक्त हे क्लिअर केलं की अगदी याचा गैरसमज व्हायला नको. हो, हा, हो. हा, आता तिसरा टप्पा यातला, की रंग क्लिअर झालेत. हम्म, खाण्यामधून आपण त्या रंगाचे पदार्थ सेवन करायला लागलो. हम्म, आता तिने काय करायचंय, काय पाहायचंय घरामध्ये, रंग जे काय असतील ते ठीक आहेत समजा. आता हा, तिथं काही त्या 8-9 महिन्यासाठी आपण सगळ्या घराला रंग नाही देऊ शकत. हम्म, तेवढं ते एक्सपेन्सिव्ह पण नाही. correct. पण मी काहींना रंगाचे पेंटिंग देतो. हम्म, म्हणजे त्या ही जी माता जी होणार आहे, हा, तिला आवडणारे रंग, तिच्याशी संवाद साधून, बाळाच्या बाबांशी संवाद साधून, हे सगळं त्यांच्या आवडीनिवडीचं जे आहे, हम्म, त्यातल्या निवडी बाजूला ठेवून आवडीचं काय आहे, हम्म, ते पण मी नोटिफिकेशन मध्ये घेतो. ओके. आणि नंतर कुंडली माझ्याकडे असतेच. हम्म, त्यातून जे आवश्यक असलेलं, तर पूर्वी चित्र बनवून द्यायचो. आता AI मुळे मी त्याची मदत घेतो. मी हो. त्यांना एक पेंटिंग करून देतो, हम्म, की ते पेंटिंगकडे तिने फावल्या वेळेत बघावं. ओके. आणि त्याच वेळेला तिचे काही जप किंवा काही नक्षत्र, पिढाहार मंत्र हम्म, किंवा जे काही आलेलं असतं, तर तेही मी तिला वाचायला देतो. हे तिने वाचावं. हेच वाचलं तर तुम्हाला सांगतो, फक्त साऊथच्याच लोकांनी IAS आणि IPS व्हावं का? हो. आपले मराठी लोकांनी नाही का? हम्म, महाराष्ट्रातल्या लोकांनी? म्हणून मी हे सांगतो, की ही रंगचिकित्सा जर समस्त मातांनी जर घेतली हम्म, गर्भधारणेच्या वेळेला, तर आपलं अपत्य, मुलगा असो मुलगी असो, हे हायली टॅलेंटेडच होणार. ओके. आणि याच्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. याच्यावर माझ्याकडे जे डेटा आहे माझ्याकडे, हम्म, आता रंगचिकित्सा घेऊन जे मुलं आज मोठे झालेत, हा, हायर एज्युकेशन घेतले, त्यातले जवळपास 5-6 जण तर IAS झालेले आहेत, UPSC ओ. झालेले आहेत, 12-15 जण IPS झालेले आहेत, 25-40 जण म्हणजे कोणी मरीन इंजिनियर झालंय, कोणीतरी पायलट झालंय, असं सगळं. ओ. आता त्याच्यातही परत मी तुम्हाला आणखी एक सांगतो, की ही जी बाळं आहेत, लहान मुलं आहेत, तर बाळ जेव्हा 4थ्या महिन्यामध्ये येतं, हा, त्याला ग्रास्पिंग सुरुवात होती. त्याचं आकलन त्याला होतं. हम्म, तर ते ग्रास्पिंग करताना त्याच्या पाळण्याभोवती जे रंगीत खेळणी लावलेली असते, हा, 1000 बाळांमधले 980 ते 985 बाळं असे असतात, की ते लाल रंगाची खेळणीच पकडतात.
हे माझं ओके. निरीक्षण आहे, डेटा हं, हं. निरीक्षण आहे, डेटाबेसवर. मी प्रत्यक्ष फील्डवर काम केलंय, म्हणजे हं. जिथे जिथे बाळे जे माहिती झालेली आहेत असे सगळे शोधूनच घ्यायचे. हे सगळे जे लाल रंगाची खेळणीकडे आकर्षिली जाणारी जी मुलं आहेत, ती पुढं मोठं होऊन एक तर फार काही कुणी 8वी-10वी नंतर शिकलं नसेल. कौटुंबिक हो. परिस्थिती काहीतरी असेल. कुणीतरी तलाठी झाले, कुणीतरी काय आत्ताचा तलाठी वगळू ना, हां. आत्ताचा तलाठी फार श्रीमंत आहे आर्थिकदृष्ट्या. हं. पण हे कोणी क्लास 3, क्लास 4च्या पलीकडे ही मुलं नाही गेलेली, असं ओके. निरीक्षण आहे. पण त्याच वेळेला लाल रंग सोडून पिवळा रंग, हिरवा रंग, निळा रंग, अजून कुठला रंग, तपकिरी रंग, अशा रंगाच्या ज्या खेळण्या आहेत, खेळण्या बऱ्याचदा भडक रंगाच्याच असतात, बरोबर आहे. मुलांचं लक्ष आकर्षून घ्यायला. हं. तरी पण लाल रंग वगळून दुसऱ्या रंगाकडे पकडण्यासाठी ते जेव्हा हात उंचावतं, हं. अशी जी मुलं मोठी झालेली आहेत, ती सगळी या पद्धतीने झालेली आहेत. ओह! ते क्लास 1, सुपर क्लास 1 अशाच पद्धतीने ते युनिक आवड असलेली ती हं. मुलं निघाली. आणि मग त्यामध्ये ह्या रंगांची आवड निर्माण होणारी मुलं जन्माला यावेत याच्यासाठी काय? तर मग हे मातांना दिलेली ही ट्रीटमेंट. आणि मग ओके. ही ट्रीटमेंट जेव्हा देण्यात येऊन नंतर जेव्हा ती बाळं जेव्हा तपासली, हं. म्हणजे निरीक्षण केलं, त्यावेळेला एकही बाळ ही ट्रीटमेंट घेणारं हे लाल रंगाची खेळणी पकडण्याकडे गेलं नाही. ओके. म्हणजे आपली मुलं ही निश्चित चांगल्या एका स्टेटसला जातील. इतकं आत्ता ही गरज आहे काळाची. अशा स्वरूपाची ट्रीटमेंट घेणं ही गरज आहे. नाही, नक्कीच. खूपदा काय होतं, की डॉक्टर सांगतात, की गर्भाची वाढ व्यवस्थित नाहीये. मग अजून काही वेगळे हे सांगतात किंवा काही बाळ देवाची ही लीला आहे. आपण अमुक नाही करणार, काढून नाही टाकणार, आपण ते ठेवायचं. हं. मग अशी जी मेंटली डिसऑर्डर किंवा अशी जी अपत्य याचं प्रमाण पण आता सध्या हो. खूप तुम्हाला पाहायला मिळेल. हं. तर याच्यासाठी माझी माझी तर अनंत मातांना आणि पित्यांना विनंती असेल, की त्यांनी संसार वृद्धीच्या अगोदर त्यांनी जर रंगचिकित्सा किंवा या पद्धतीने जर ते पुढे गेले, हं. तर अपत्य हे सुदृढता असतंच आईच्या आहार-विहारामध्ये. हं. पण जर तो विहित मार्गाने आणि विहित मार्गदर्शनाने रंगचिकित्सा घेऊन जर तो झाला, तर आपली बाळं ही कुठल्याच ज्योतिषाची गरज नाहीये. जातक सांगायला किंवा हां. 5वीच्या पूजेला आपण बोलवतो, की त्यांनी हे करावं, ते करावं, शांतीपाठ करावा, तमुक करावं. ती बाळं ही मोठीच होणार याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात दुमत नाही, कारण माझ्याकडे डेटाबेसचा संदर्भ आहे. सर, तुम्ही आता जसं म्हणालात, की ज्यांनी रंगचिकित्सा तुमच्याकडून करून घेतली, तर त्यांची बाळं आय-एस ऑफिसर पर्यंत गेलेली आहेत. हो. सो अशा काही 2 स्टोरीज सांगू शकला तर हो, आमचे अगदी. प्रेक्षक जरा रिलेट करतील. अगदी. मी त्याच्याही पूर्वी असं मी सांगेल, की एक नाशिकच्याच ताई आहेत. तर मला वाटतं 2000 ची गोष्ट आहे ती. हं. त्यावेळेस आजच्या इतकं प्रगत किंवा प्रगल्भ माझं हं. ज्ञान नव्हतं झालेलं. हं. पण हे इटर्नल ट्रुथ असल्यामुळं रंगशास्त्र आणि हं. रंगविज्ञान, मी त्यांना त्यावेळेस ती एक चिकित्सा दिली. हं. आणि त्यानंतर त्या म्हणे, की मला मुलगी व्हावी असं वाटतं. हं. तर त्याच्यासाठी मी त्यांना एका फार सुंदर अशा मुलीचं, बाळाचं चित्र हं. असं मी त्यांना एक बनवून दिलं. हं. त्यावेळेस काही एआय नव्हतं 2000 साली. हं. पण ते मी त्यांना बनवून दिलं आणि त्याच वेळेला मी त्यांना तुम्ही असं इमॅजिन करा. हं. असं एक चित्र तुम्ही तुमच्या मनपटलावर हे करा, की माझी मुलगी अशी आहे, तिला तुम्हाला जशी ती हवी आहे ना, हं. तसंच तुम्ही इमॅजिन करायचं. पण त्याच वेळेला ह्या रंगांच्या बॅकग्राऊंडमध्ये तिचं चित्र मी दिलंय ना तुम्हाला, हां. त्या सगळ्या रंगांकडे तुम्हाला पाहायचंय ओह! आणि तिचं नाव पण तुम्ही ठरवा. हं. जे काही तुम्हाला द्यायचंय ना ते नाव, ही तीच आहे. हं. ती जी मुलगी आहे ती तीच आहे. हं. तुम्हाला सांगतो ती मुलगी आता मला वाटतं 22-23 वर्षाची असेल, 2000 ची ना, म्हणजे ओह! 23-24 वर्षाची असेल. हं. ती फिल्म लाईनमध्ये आहे आत्ता ओह! आणि फार पॉप्युलर ती आहे. सीरियलमध्ये काम करते आणि बरंच असं वाह! तिचं. आणि मला वाटतं संभाजीनगर तिने आता तिचं राहण्याचं हे ठरवलेलं आहे. निश्चित केलेलं आहे, तिकडं ओके. राहायचं वगैरे असं. ओके. तर हा एक माझ्या समोरचा माझ्या देखत हं. घडलेला. कारण त्या बाळाला मी मांडीवर खेळवलेले हं. वगैरे.
दुसरे एक आमचे सर होते हं. आणि इकडे म्हणजे पुण्यात आल्यानंतर आणि नंतर ते म्हटले, की मला आता काही नोकरी तर हे करायची आहे, व्यवसायातच जायचंय. पण म्हणे माझा मुलगा असा आर्मीमध्ये नाहीतर पोलिसात जावा, हं, असं मला वाटतंय. हं. त्यांनी 5-10 वर्ष सर्व्हिस केली आणि लवकर ते व्यवसायामध्ये गेले. हां. जरबेरा जातीच्या फुलांचं प्लांटेशन त्यांनी नंतर ओके. सुरू केलं हं. आणि जे नंतर परदेशात पण त्यांचे जायचे. हं. कारण त्या फुलाला स्मेल जरी नसला, नसलं तरी तरी दिसायला दिसायला फार छान सुंदर दिसतं आहे. ते हं. फुल आणि 5-5, 10-10 दिवस ते ताजंतवानं राहतं. म्हणून युरोपात त्यांनी ते एक्सपोर्ट करायचं त्यांनी ते सुरू केलेलं होतं. हं. पण नोकरीत काही त्यांना तथ्य नव्हतं. म्हणून त्यांना हे आर्मी आणि याचं फार हे होतं. त्यांना मी ह्या ज्या स्टोऱ्या आहेत, म्हणजे आपले जनरल अरुण कुमार वैद्य, हां. त्यांचा फोटो, कारण ते आपले महाराष्ट्रातले करेक्ट. आणि पुण्यातलेच. हं. तर त्यांचा फोटो तुम्ही किंवा आर्मीतले जे काही मोठे-मोठे ऑफिसर राहून गेले, हं. तर त्यांचे फोटो तुम्ही मिळवा म्हटलं ते. हं. त्यानंतर पोलिसातले पण तुम्हाला काही मोठे अधिकारी किंवा असे जे तुम्हाला चांगले वाटतात, हं. तर त्यांचे फोटो. कारण जी माणसं समाजाभिमुख झालेली असतात, हं. लोकप्रिय झालेले असतात, असे मी त्यांना हे करायला लावले. आता आर्मी आणि पोलीस जर म्हटलं, तर ब्राऊन, डार्क ब्राऊन रंग, हं. रेड कलर, त्याच्यातला क्रिम्झन रेड हं. आणि स्कारलेट रेड हं. हे लाल रंगाचे प्रकार आहेत. तर त्यातला क्रिम्झन आणि स्कारलेट हे जे 2 रंग आहेत, हे रंगांचा प्रभाव मला त्यांच्यावर जास्त द्यायचा होता. ओके. त्याच्यासाठी मी त्यांना, त्यांच्या मिसेसना मी त्याच रंगाचे टॉप वापरायला लावलेले होते. ओह! लाल रंगाचं फळ म्हणजे सफरचंद मी त्यांना अगदी रोज एक सफरचंद खान डॉक्टर दूर करा, असं डॉक्टर म्हणतातच. ओके. हं. मी त्यांना ॲपल खायला सांगितलं. जे लाल फळं जी आहेत, हं. ती त्यांना मी खायला दिली. माठ, बीट हां. माव कलरचं आहे. करेक्ट. पण जे लाल लाल रंगाच्या फॅमिलीमधले हां. जे रंग आहेत, हे सगळे मी त्यांना फळभाज्या, फुलं, पालेभाज्या आणि फ्रुट्स म्हणजे हं. फळं, हे त्यांना मी खायला हे केले आणि त्यानंतर मी त्यांना बजरंग बाण मी त्यांना वाचायला दिला. ओके. आता अपत्यच त्यांना असं पाहिजे म्हटल्यानंतर, पण मी त्यांना एक थोडासा चिमटा पण काढला होता, की म्हटलं आणि मुलगी झाली तर? तर त्याच्यावर ते म्हणले, "मुलगी झाली तरी पण म्हणे आम्हाला तसंच पाहिजे." ओह! म्हणजे ती पण आर्मीतच जायला पाहिजे हं. किंवा पोलिसात जायला पाहिजे. पण त्यांना सिम्प्टमच मुलाचे दिसत होते सगळे. हं. कारण त्यांना जे काही वागणं, बोलणं किंवा त्यांचं जे काही बसणं हां. गर्भावस्थेत सुद्धा जे बसणं होतं ते त्यांचं असं काळजी घेणाऱ्या महिलेसारखं दिसतच नव्हतं. ओके. तर लक्षात येत होतं, की यांना मुलगा होणार आहे म्हणून. हं. तो मुलगा एका चांगल्या पोझिशनला आहे. तो आर्मीमध्ये आहे ओह! आणि खूप चांगल्या पोझिशनला आहे. भविष्यामध्ये तो सुद्धा आता काल परवा जसे पुरस्कार आणि हे हं. जाहीर झाले, हं. असं त्याला सुद्धा एका 26 जानेवारीला चांगला पुरस्कार जाहीर होईल. इतक्या ओह! चांगल्या पोझिशनला तो आर्मीमध्ये. क्या बात है! म्हणजे हे कसे ही पोरं 21-22 मध्येच जेव्हा हां. आय-ए-एस, आय-पी-एस किंवा याच्यामध्ये जेव्हा जातात, हां. तर तरुण आणि बरं ही ट्रीटमेंट घेतलेली असल्यामुळे मग फार मेहनत करायची गरज नाही पडली. करेक्ट तर आहे. घोकंपट्टी करणं, हं. म्हणजे आपण म्हणतो ना, की मग एकपाठी असणं, हां. त्याला वाचल्यानंतर आकलन क्षमता वाढलेली असती. करेक्ट आहे. एकपाठी असतो. त्यांनीच सांगितलेलं होतं, की त्याचा मेंदूची जी क्षमता होती ती आइन्स्टाईन ब्रेन म्हणून होती. ओह! म्हणजे आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या या रंगचिकित्सेने सर आपल्याला आपल्या अपत्यासाठी आणता येतात, हं. की आपली बाळं मी सांगतो या अँगलने जर समस्त मातांनी जर कधी ट्रीटमेंट घेतली ना, हं. तुम्हाला सांगतो ते आपली मुलं फार चांगल्या पोझिशनला जातील. आणि आत्ताची जी वैश्विक हां. ही जी निकड आहे नोकरी आणि या सगळ्या गोष्टीत, तर नोकरी मिळती, मिळत नाही, आपल्या हातात नसती. हां. आपण स्वतःचं क्षेत्र निर्माण करू शकतो याच्यामध्ये. करेक्ट. याच्यासाठी ही रंगचिकित्सा मी म्हणतो त्या मिठासारखी आहे. पक्वान्नामध्ये मिठाचं जसं स्थान आहे, तसं ह्या चिकित्सेचं तो स्वयंपूर्ण स्वावलंबी होण्यासाठीचं स्थान आहे सर. मला आता गर्भसंस्कार या संदर्भातच एक प्रश्न विचारायचा आहे, की समजा एखाद्या मातेला असं वाटतं, की आपला मुलगा जो आहे होणारा तो टॅलेंटेड झाला पाहिजे. सो त्यासाठी तिने कुठली रंगसंगती वापरली पाहिजे? म्हणजे जेवताना सुद्धा किंवा कपडे सुद्धा किंवा कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स पाहिले पाहिजेत? हा विषय
उशिरा मातांच्या लक्षात येतो. हम्म. आता 6व्या आठवड्यात बाळ हार्टबीट ऐकायला येतात, डॉक्टर हा. सांगतात वेळ तर निघून गेली, आता 4था-5वा महिना आहे. खूप शक्य नाही त्यांना कुंडलीनुसार हम्म. सगळी रंगचिकित्सा घेणं किंवा हम्म. काय. अगदी साधेपणाने म्हणजे सुलभपणे त्यांना रंगांचा उपयोग करून घेता येईल, विनियोग करून घेता येईल. हम्म. तो असा की साधारण पिवळा रंग तर आहेच. हा. पिवळा रंग, पिवळ्यातला टिंट, पांढरा रंग, पांढराचं प्रमाण पण त्यांनी फार कमी करावं. ओके. पण कोणते घेऊ नयेत हे मी आता सांगत हा. की ब्लॅक त्यांनी म्हणजे काळा रंग, भडक लाल रंग, हम्म. हिरवा जर्द रंग हम्म. हे त्यांनी टाळावेत. ओके. पण त्याच वेळेला त्यांनी पर्पल जांभळा रंग हा कटाक्षाने उपयोगात आणावा. जिथं ओके. शक्य होईल तिथं तिथं. मग जांभळाचं सीझन असेल, जांभळं खाल्ले. आता वांग्याची भाजी गर्भावस्थेमध्ये वातुळ असते, ती हा. खाण्यात अर्थ नाही. हम्म. पण वांग्यांकडे बघावं ना. मग ओके. ते जांभळ्या रंगाची करेक्ट. फळभाजी आहे ती. हम्म. तर त्याच्याकडे बघावं त्यांनी. त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुष मंडळींनी खाल्ली तर काही हरकत नाही. हा. पण ती वापरावी त्याच्यामध्ये. हम्म. जांभळ्या रंगाचं काय काय आहे ते पाहावं. ओके. म्हणजे चित्राच्या माध्यमातून हे जे काही 3-4 रंग जे आहेत महत्वाचे हम्म. सांगितलेले. गुलाबी हा का नको मी म्हणतो, हम्म. तर गुलाबी हा एका विशिष्ट वयापुरताच कार्यरत असतो. हम्म. तारुण्य एका ठराविक वयापर्यंतच असतं. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी प्रगल्भच व्हायला पाहिजे. हा. बाळ जे आहे एका विशिष्ट वयानंतर म्हणजे गुलाबी जे दिवस आहेत ते जाऊन त्यांनी प्रगल्भ होणं ही त्या काळाची गरज आहे, त्या कुटुंबाची गरज आहे. म्हणून गुलाबी नाही वापरायचा ओके. असं. आणि गुलाबी हा रंग सगळ्यांनाच आवडतो. हम्म. म्हणजे अगदी गुंडातल्या गुंडांनाही गुलाबी आवडतो. हम्म. मधल्या काळात राजकारणामध्ये पण कोणतरी तो गुलाबी जाकीट आणि हे वापरलेलं होतं किंवा असं सगळं. तर हे ठीक आहे. हम्म. पण त्या अवस्थेमध्ये गुलाबी रंग टाळावा. पण लाईट म्हणजे पिंक म्हणजे गुलाबीमध्ये जो व्हाईट टाकला हा. तर तो जो आहे तो कधीतरी निश्चित वापरावा. ओके. त्याच्यानंतर पिवळ्यातला टिंट पिवळा रंग चालेल. क्रोम येलो चालेल म्हणजे भंडारा किंवा हळदीचा रंग आपण हा. म्हणतो. हळद लागणं म्हणतो अंगाला. हा. 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 हळद लागणं जे आहे तर सौंदर्याला किंवा त्वचेला एक कांतीला एक उजाळा येतो. पर्यायाने विचारांना पण उजाळा येतो. ओके. म्हणजे खंडोबा जे महाराष्ट्राचं दैवत आहे तिथं हळदीचं भंडारा उधळला जातो. त्याला हळदीला भंडाराच म्हणतात. हम्म. तो उधळला जातो सगळे. तर त्या अमावस्यानंतर घरी येणाऱ्या लोकांना पुढचे काही दिवस काही महिने तरी फार आनंददायी वाटतात. काय होतं ओके. ती एनर्जी तिथपर्यंत टिकून राहते तर ती त्या रंगाची किमया आहे. ओके. मग तोच जर रंग इकडं नियमित तिने जर तो वापरात आचरणात खाण्यामध्ये असा जर ठेवला, सरबत आरामात घ्यावं त्या महिलेने. दिवसभरातून एकदा शुगर आणि या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. पण सरबत कारण लिंबाचा रस त्याच्यामध्ये असतो हा. आणि लिंबाचा जो रंग आहे हा सतत फार चांगला आहे तो. ओके. तर हे त्यांनी वापरात ठेवावं. जमलंच तर खिडक्यांचे दरवाजेचे पडदे जे आहेत ते बदलावे. ते होऊ शकतात, बदलता येऊ शकतात. ते सगळे लाईट आता जे रंग सांगितले त्या रंगात ते प्लेन असावेत. ओके. म्हणजे त्याला उभ्या आडव्या रेषा फुलं बिलं काही नको. प्लेन रंग असावेत. प्लेन एवढ्याचसाठी की तो आपलं बाळ हे प्लेन व्हावं, ओके. स्वच्छ विचाराचं व्हावं. हम्म. त्याच्यानंतर गायत्री मंत्र किंवा तंतुवाद्य हा. म्हणजे सितार किंवा तानपुरा हा. तत्वाद्य जी आहेत हम्म. हे सगळे संतूर हम्म. ह्याच्यातले कधीतरी यमन कल्याण म्हणजे तीव्रम असलेला, हा. रेगधन कोमल असलेला बागेश्री किंवा भीमपलास, हम्म. भैरवी पण तिच्यातही रेगधनी कोमल आहेत, पहाटे असते. याच्या धून ऐकाव्यात ओके. ह्या त्यांनी तिच्या त्या वेळेमध्ये. आता रागांच्या जाती असतात ओढव 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 शाडव ओढव संपूर्ण 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 या रागांच्या जाती आहेत. तर त्यांचे प्रहर आहेत, कोणत्या प्रहरी कोणता राग गावा. हम्म. तर असे जर समजा
अशा समजा भेटल्या, यांनी संपर्क साधला, तर त्यांना ती एक शॉर्टलिस्ट करून देता येईल आपल्याला, ओके. की कोणत्या वेळेला कोणते त्यांनी ते म्युझिक ऐकावं. हम्म. आता त्याच्यातही स्तोत्र जे आहेत, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, बरोबर. धर्माचा भाग आहे, हम्म. की त्यांनी कोणत्या स्तोत्र वाचावेत किंवा काय, पण म्युझिकला किंवा संगीताला जात नाहीये, हा. धर्म नाहीये. हम्म. ते सर्व वैश्विक ऊर्जा असलेलं ते आहे. म्हणून मी आपल्याला तंतुवाद्य सांगितलं. तंतुवाद्य एवढ्यासाठी की रावणाने त्याच्या 10 शिरातले एक शिर काढून यमन कल्याण गायला होता, की ज्याच्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि नंतर सगळं त्यांनी त्याचं सगळा हे केलं. अर्थात तो तंतुवाद्यापुरताच मी तो संदर्भ सांगतो आपल्याला, की एका शिरेमधून ती जी काही शिर त्याने काढली, जी तंतू तयार करून, जे त्याने तानपुरा तयार करून, वाद्य तयार करून जे यमन कल्याण गायला, तर तो, कारण त्याच्यात तीव्र यमन कल्याण हा एकमेव राग असा आहे, मी जेव्हा क्लासिकल संगीत शिकलो त्यावेळेला आम्हाला सांगितलेलं की त्या एकाच रागामध्ये तीव्र आहे. ओके. आणि यमन कल्याण हा राग महादेवाला आवडतो. हो. हे महाराजांनी लंकेचं सगळं ऐश्वर असताना सुद्धा महादेवाला प्रसन्न करून सगळ्या ब्रह्मांडावर शक्ती मिळवण्यासाठी त्यांनी त्या सुरांचा आणि स्वरांचा आधार घेतलेला होता. तर आपण आपल्या चांगल्या गोष्टीसाठी आपण या सुरांचा आधार घेऊ शकतो, हे त्या मातेने ऐकावं, की जेणेकरून तिला ते, आणि नंतर मग चांगल्या ज्या कथा आहेत, चांगले मोठ्या ज्या पर्सनॅलिटी आहेत त्यांचं त्याने ऐकावं, काही स्टोरी ऐकाव्यात, कारण गर्भ ऐकत असतो हे सगळं. माझ्याकडे ज्यांनी ही सगळी मागणी केली होती, तुम्ही त्यांना महामुनी व्यास हे वाचायला दिलेलं होतं. महामुनी व्यासामुळे काय झालं, की आज ते जे मूल आहे ते 11-12 वर्षाचं आहे आणि इतकी मॅच्युरिटी आहे त्या बाळामध्ये, की समजा आईचं डोकं दुखत असलं तर माई तुझं डोकं दुखतंय का, मग मी तुला औषध देऊ का, इथपर्यंत. मग ते रुटीन मध्ये त्यांनी पाहिलेलं कुठलं आहे ते लगेच, म्हणजे त्याची नजरच अभ्यासक असते, इतकं आकलन असतं त्याच्यामध्ये. महामुनी व्यास, आता मग खूप जण सांगतात, तुम्ही गजानन विजय वाचा, कोणतरी सांगतं की याच्यातला दत्त गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचा, किंवा प्रत्येक जण प्रत्येक, अजिबात हरकत नाही, हे सगळं करावं. पण परत एकदा ढोबळपणे सांगायचं झालं तर असे जे चांगले चरित्र आहेत ते वाचावेत, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला, की अमुक एकाला अमुक एक सगळं जग सांगतं की अमुक पर्सनॅलिटी फार चांगली म्हणून त्याच वाचायचं, पण त्या मातेला जर ते वाचून नाही आवडत, तिने तिच्या आवडीचं वाचावं. बरोबर. पण त्याच्यामध्ये ह्या पर्सनॅलिटीज वाचाव्यात, असं साधारण मला वाटतं याचा खूप चांगला रिझल्ट येईल. आता आपण जरा शेवटाकडे येऊया. हां. जसं आपण सुरुवात केली होती की तुम्ही पुस्तक आता तुमचं प्रकाशित होतंय, वास्तुशास्त्र पेंटिंग. सो त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा एखाद्याला आर्थिक वृद्धी हवी असेल, पैशांची भरभराट हवी असेल, तर त्या व्यक्तीने घरामध्ये कुठल्या प्रकारचं पेंटिंग लावलं पाहिजे, कुठल्या दिशेला लावलं पाहिजे, त्याची रंगसंगती काय असली पाहिजे? आता कसं आहे बघा, आर्थिक घडी आपली बसावी, सुरळीत चालावी, हे आता काय 140 लोकसंख्या की जनता, करोड की जनता हम बोलते, तसं ह्या 140 कोटी लोकांमध्ये प्रत्येक जण हा स्वयंपूर्ण व्हावा, स्वावलंबी व्हावा, या दृष्टीने जर बघितलं तर भारताचे रासे मकर. थोडासा मी परत तिकडे येईल. मग आता मकर म्हटलं तर एक कूल कलर स्कीम त्याच्यामध्ये येईल. मग साधारण प्रत्येकाने, भारतात राहतो ना आपण, या जम्बूद्वीपात राहतो, भरतखंडात राहतो, तर साधारण एक कूल कलर स्कीम मधलं, शीतरंग संगती मधलं कुठलंही एखादं चांगलं पेंटिंग, तो सूर्योदय असावा. आता सूर्योदयच कसा समजणार आपल्याला, तो सूर्यास्तही असू शकतो. मग त्याच्यासाठी मग ते पक्षी कुठं उडतात आहेत, त्याच्यातले जे एलिमेंट आहेत ते पाहून आपल्याला सूर्योदय समजेल. नको सूर्योदय, आपण मस्त एखादं नैसर्गिक असं वातावरण असलेलं एखादं पेंटिंग आपण घेतलं, किंवा पश्चिमेला म्हणजे उत्तरेला हिमालय आहे वास्तविक, पण आपण आपल्या वास्तूमध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीला जर हिमालयाचं चित्र किंवा असं जर आपण लावलं तर त्याचा आपण आपल्याला चांगला उपयोग होईल. कारण पश्चिम दिशा जड होणं फार गरजेचं आहे. चीनच्या पश्चिमेला हिमालय आहे,
ओ. चीनने आज सगळ्या बिझनेसमध्ये सगळ्या जगावर कंट्रोल केलेला आहे. Correct. पश्चिम दिशा जड आहे ना ऑलरेडी नैसर्गिकरित्या. आपण आपली पश्चिम दिशा अशा पद्धतीने जड करू ओके. की जेणेकरून आपल्याला आता अर्निंग सोर्सच्या दृष्टीने आपण विचार केला तर मोरपीस हा. मोरपिसाचा सहभाग असलेला सदाफुलीची फुलं सतत फुललेलीच असतात. अशी मरगळलेली सुकलेली सदाफुली आपल्याला अगदी फुल तोडून ठेवलं तरच, पण झाडाला सुकलेली सदाफुली आपल्याला सापडत नाही, म्हणून तिला सदाफुली म्हटलेलं आहे. Correct. ती सदाफुली किंवा निवडुंगाला फार उत्कृष्ट फुलं येतात. हा. हे जे सगळे ज्या तर त्याची फुलं त्यांचा अंतर्भाव असलेले. आता निवडुंग येतं खडकामध्ये, त्याला पाणी असलंच पाहिजे असं काही बंधन नाही, पण त्याच्यातही ते फार सुंदर फुल त्याचे येतात. तर ती फुलं म्हणजे खडकावर जिरायत किंवा जिथं पाऊसच कमी पडतो अशा ठिकाणी काहीही जिथं काहीच सोर्सेस Source नाहीयेत नाही. हा. अशा ठिकाणी हे सगळे एलिमेंट असलेलं एखादं पेंटिंग ओके. जर असेल तर त्याचा परिणाम चांगला होतो. तो जो झाडाच्या खोडाला घर करणारा जो एक टक 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 आवाज येतो बघा त्याचा, पक्षी जो आहे सुतार पक्षी. सुतार पक्षी, तर सुतार पक्षी किंवा सुगरण घरटं बांधतीये हा. असे जे चित्र आहेत हे मी ढोबळ हा, सांगतोय ढोबळच. हो. की अगदी आता कोणाला काही हे नाही आणि आपलं घरात काय लावावं इंटेरियरचा पार्ट म्हणून, तर याचं नाहीच काही चांगलं घडलं तर वाईट 100% घडणार नाही. ओके. पण जर तुम्ही कुरुक्षेत्रावरचं महाभारताचं चित्र घरात लावलं तर घरामध्ये महाभारत सुरू व्हायला महिना दीड महिन्यामध्ये काहीच अडचण नाही. ओके. म्हणजे कोणते चित्र लावायला नाही पाहिजेत असं. आता त्याच्यात ते परत 7 घोड्यांचा सूर्य जो पूर्वेच्या भिंतीला लावतात, तर ठीक आहे तो एक इंटेरियरचा पार्ट म्हणून लावावा. मग काही जण असाही परत आक्षेप घेतात, मला घेतलेत त्यांनी काही, अहो म्हणे आम्हाला ते लावले पण आम्हाला काही त्याचा फार उपयोग नाही झाला. तर म्हणलं कसा होणार, सिंह राशीचा ज्याचा स्वामी रवी आहे त्याला थोडाफार काकणभर त्याचा रिझल्ट येईल पूर्वेला लावला, पण मकरेचा स्वामी जो आहे तो शनी महाराज आहेत. ओके. मग त्यांनी जर तो सूर्य लावला तर शनी महाराज काय तुम्हाला हे करणार आहेत का, आशीर्वाद थोडेच देणार आहेत. कारण शनी आणि सूर्य महाराज या दोघांचं नातं सर्व सुरूच आहे. त्याच्यामुळे कोणत्या राशी परत्वे कोणते पेंटिंग लावावेत हे तर आहेच. म्हणून मी हे नैसर्गिक उदाहरणं दिले की साधारण निसर्गाच्या हे असावा, हे जे मगा उल्लेख केलेले रंगांचा प्रभाव जास्त असावा असे पेंटिंग हे व्यवसायाला कारक असतील. आणि नंतर मोरपीस एक असावा, मोरपीस हा कधीच त्याचा रंग हा मडी होत नाही, सतत फ्रेश राहतो. मोरपीस घरामध्ये 2 ठेवले तरी चालतील की त्याच्यामुळे ते पीसच आहेत ना, डोळेच आहेत, ते दृष्टी लागणं किंवा या गोष्टी होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवाजा प्रत्येकाने, तो दक्षिणेला असू देत उत्तरेला असू, सगळीकडे त्या घरातल्या कुटुंब प्रमुखाने किंवा कुटुंब प्रमुखाच्या पत्नीने जर त्यांचा दरवाजा रोज स्वच्छ केला, घरात आपण जशी आंघोळ करतो तसा दरवाजा स्वच्छ केला आणि मगच बाहेर पडलं, तर तुम्ही 1 महिनाभर पहा दरवाजा स्वच्छ करून काय असे छोटे मोठे जे रेमेडीज आहेत हे खूप प्रभावी आहेत. पण इतका त्याचा अद्भुतरित्या रिझल्ट येतो की हे केलं पाहिजे, लोकांनी हे केलं पाहिजे. म्हणजे आपला घराचा वास्तूचा दरवाजा स्वच्छ करून आतून आणि बाहेरून, मग त्याने जर बाहेर पडलं तर तुम्हाला खात्रीने सांगतो ज्योतिषाची गरजच नाही. ओके. म्हणजे जो ज्या शोधात असेल, कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्याला आपोआप परिस्थिती अशी निर्माण होईल, कारण वास्तू तथास्तु म्हणतो ना. आणि चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतर पाठावी हेरंबा गणनायका. गणपतीला जी तू म्हणजे आपण जी प्रार्थना करतो, हे हेरंबा तू माझा सगळी चिंता दूर कर, तू म्हणजे ही चिंता क्लेश आणि हे सगळं माझं आता वाहून गेलेलं आहे. आणि हे गणपती म्हणजे दरवाजाच्या आतल्या बाजूला गणपती असावाच, तो दक्षिणेला उत्तरेला पूर्वेला कुठे असू देत. बाहेर जाताना, कारण मंदिराला गणपती असतो, आपलं घर मंदिर आहे, आपण हे गणपतीचं चित्र निश्चित ठेवायला हरकत नाही. आपण त्याला नमस्कार करायचा आणि मग आपण बाहेर पडायचं की
माझं आता हे सगळं झालेलं आहे, होऊ दे नाही. ओके. म्हणजे युनिव्हर्सला वर्तमानच कळतो, चालू वर्तमान. माझं भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही काही त्याला कळत. माझं हे काम झालेलं आहे, मला नोकरी मिळालेली आहे, मला आज अमुक पैसे मिळालेले आहेत. मी इकडे व्यावसायिक असेल तर त्यालाही तो त्याच्या अँगलने ते प्रश्न वर्तमानामध्ये झालेले आहेत असं इमॅजिन करून पुढे जाईल. नोकरदार असेल तर तो त्या पद्धतीने हे करेल. कारण खूपदा नोकरीमध्ये वरिष्ठांकडनं त्रासाने हे खूपदा ऐकायला, पोलिसांमध्ये खूपदा या गोष्टी हो. आपल्याला ऐकायला मिळतात किंवा शासनातल्या वरिष्ठांकडनं जो कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो, अशा लोकांसाठी सुद्धा हे फार काम करणार आहे. ओके. असं. येस. मला वाटतं नक्कीच लोक फॉलो करतात. हो. तर आता आपण शेवटाकडे येऊयात. मगाशी स्टार्टिंगला मी एक उल्लेख केला की वास्तुशास्त्र पेंटिंग नावाने तुम्ही एक पुस्तक प्रकाशित करताय. जरा त्या पुस्तकाविषयी सांगा. अगदी. कसं होत आहे की खूप जणांना असा प्रश्न पडतो की एवढं सगळं आता हे बारकावे आहेत, तपशील आहे, हा कसा आपल्या लक्षात येईल. हम्म. म्हणून मग संभाजीनगरलाच माझे एक मित्र, त्यांचं ज्योतिर्मय नावाचं डिजिटल दैनिक आहे. हा. तर मग तिथे मी नियमित ह्या वास्तुशास्त्र पेंटिंगवर लेख लिहित होतो. हा. बरं कंटाळा येणार नाही असा 150 शब्दांचा तो लेख आहे. मग याच्यामध्ये मग मी विचार असा केला की हे जे सगळे प्रश्न मला लोक जे विचारत होते, जिज्ञासू असणारे, हा. तर त्यांच्यासाठी मग हे एक वास्तुशास्त्र पेंटिंग नावाचं पुस्तक, आता याची पहिला प्रूफ आलेलं आहे, कव्हर हेच आहे ओके. त्याचं. तर हे पुस्तक आता आपण लवकरच पब्लिश करतोय, साधारण महिन्याभरामध्ये. ओके. ह्या पुस्तकामध्ये आपण जे आता तासभरामध्ये जे जे काही ऐकतोय हम्म. ते या सगळ्याची तपशीलवार माहिती आहे. ओके. त्यानंतर अगदीच बारीक सारीक प्रश्न, अगदी सुरुवातीला बाळबोध वाटतात असे जे प्रश्न हा. असतात, हम्म. तर त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं याच्यामध्ये आहेत. कारण 124 चॅप्टर याच्यामध्ये आहेत, प्रकरणं याच्यामध्ये आहेत आणि त्याला समर्पक अशी फोटो आहेत, चित्र आहेत त्यात दिलेली. ओके. त्यामुळे हे पुस्तक आता लवकर येईल. त्याचाही जाणकारांना, जिज्ञासूंना फार उपयोग होईल. सो नक्कीच मला वाटतं जर तुम्हालाही आता 1 महिना अजून अवधी आहे, हे पुस्तक प्रकाशित होईल आणि तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला हे पुस्तक हवं आहे, तर तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिसतोय. ते पुस्तक तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्याही अडचणी आहेत आणि त्या तुम्हाला रंगसंगतीने जर दूर करायच्या असतील, तर त्याचा नक्कीच फायदा होईल. सर मला वाटतं थांबूयात आणि तुमच्या या पुस्तकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अगदी सर, अगदी. मला वाटतं ह्याची 1ली, 2री, 3री, 4थी म्हणजे तुमची जेवढी इच्छा असेल तेवढ्या आवृत्ती होत आणि होतील अशी गोष्ट फायद्याची या पॉडकास्ट चॅनलकडून मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो आणि आता आपण थांबूयात. Yes, तुम्ही sir. तुमचा धन्यवाद. अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.